विदर्भाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा निघतोय। आज केंदूर, शिक्रापूर, न्हावरा, दौंडमध्ये हा मोर्चा पोहोचतोय। शेतकऱ्यांकडून आक्रोश मोर्चाचं स्वागत केलं जात आहे। या सगळ्या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे। काय एकंदरीत शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे, काय एकंदरीत पुढचं दिशा काय आहे, कसा हा प्रवास असणार आहे, हेच आपल्यासोबत सांगण्यासाठी स्वतः अमोल कोल्हे आपल्यासोबत आहे। दादा, कालचा दिवस कसा होता, कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि आजचा टप्पा कसा असणार? काल जुन्नर, आंबेगाव आणि खेड, आळंदी या 3 तालुक्यांमधून खरं तर शेतकरी आक्रोश मोर्चा शिरूर तालुक्यामध्ये आलेला आणि आज केंदूरपासून याची सुरुवात होण्याआधी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावर नतमस्तक होऊन इथली जी स्वाभिमानासाठी लढण्याची जी प्रेरणा आहे ही घेण्यासाठी आज इथं नतमस्तक झालो। आणि काल जवळपास या 3 तालुक्यांमधून येताना उत्स्फूर्तपणे शेतकरी बांधव, आमच्या माता भगिनी या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल तर एक वेगळेपण तुम्हाला जाणवलं असेल की मागे जेव्हा सत्ता संघर्ष महाराष्ट्रात जो काही झाला, ज्या पद्धतीने पक्षांमध्ये काही भूमिका या बदलल्या गेल्या आणि त्यानंतर एक ज्याला थोडासा उन्मादाची भावना असते अशा पद्धतीनं मोठमोठे JCB लावून त्याच्यावरून पुष्पवृष्टी वगैरे, गुलाल वगैरे अशा पद्धतीचे जे प्रकार झाले या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये आमच्या माता भगिनी आम्हाला चटणी भाकरी देतात। या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये आमचा शेतकरी आम्हाला आवर्जून कांद्याच्या माळा देऊन सांगतोय की त्या भाजपच्या सरकारला या कांद्याच्या माळा द्या की जेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा कांद्यावर निर्यातबंदी लादावी, कांद्यावर निर्यातबंदी घालावी म्हणून हे भाजपचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते। आणि आज तेव्हा पवारसाहेबांनी ठामपणे सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात तर निर्यातबंदी लादणार नाही। आज मात्र उलटी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न हे सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे असे असण्यापेक्षा सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून का सोडवू नयेत? साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, वडू, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।